या पत्रकार परिषदेला आपण पाहताय उपस्थित आहेत आमचे अशोकजी जोशी की जे भारतीय जनता पार्टीचे 2 टर्म तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं। त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहनराव भैरवकर हे माजी तालुका अध्यक्ष आहेत। त्यांनी जनसंघापासून ज्यावेळेस पंथी खून होती तेव्हापासून पक्षाचं काम केलंय। संघाच्या मोशीतून आलेले आहेत। ते पलीकडे बसलेत ते भगवानराव पवार हे सासवड शहर अध्यक्ष म्हणून काम केलंय। हे आमचे मित्र युवा मोर्चाचे पदाधिकारी विरेशजी दैवले की जे कारसेवक होते भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी काम केलंय। हे मध्यंतरी भारतीय जनता पार्टीमध्ये अगदी ज्यांचा मोठा दांडगा जनसंपर्क आहे असे महेश राऊत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहे। आजची पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश असा आहे की गेली 35-40 वर्ष ही टीम सगळी भारतीय जनता पार्टी या तालुक्यामध्ये वाढण्यासाठी काम करते। अटलजी असतील त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जनसंघापासून या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अगदी मोजके कार्यकर्ते आम्ही पार्टी वाढवण्यासाठी गेली 35-40 वर्ष काम करतात। मी 90 सालापासून काम करतोय। त्याच्या सुरुवातीला आम्हाला हिनवलं जायचं की भारतीय जनता पार्टीच्या वर बूथवर बसायला लोक नव्हती, पण हळूहळू आम्ही प्रत्येक गावातनं तरुण कार्यकर्ते गोळा करत आता पार्टी आमची एका चांगल्या स्थितीत आली की यावेळेस ही विधानसभाला जर उमेदवारी मिळाली असती तर भारतीय जनता पार्टीचा निश्चितपणे या ठिकाणी विचारांचा आमदार होऊ शकला असता। असो, तर अशा परिस्थितीत आम्ही पक्षाचं काम करत असताना 2009 साली मित्र पक्षाचे युतीचे विजय बापू शिवतरे हे पुरंदरमध्ये उभे राहिले। त्यांचं युती धर्म म्हणून आम्ही त्यांचं खूप मनोधाने काम केलं। त्यावेळेस सासवड शहरामध्ये असेल तालुक्यामध्ये शिवसेनेचे असे विशेष कार्यकर्ते नव्हते। बूथवर काम करणारे सर्व टीम ही भारतीय जनता पार्टीची होती। तोपर्यंत 2009 पर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टी प्रत्येक तळागाळ्यात वाड्यावस्त्यांवर पोहोचवली होती। पण त्याचा फायदा शिवतरे बापूंना झाला। ते निवडून आले। सासवड त्यांना विचारा, सासवड शहरामध्ये त्यावेळेस त्यांचे कार्यकर्ते एकही कार्यकर्ता त्यांच्याबरोबर नव्हता। तर त्याचा दुष्परिणाम म्हणून विरोधकांनी मी पुढाकार घेऊन शिवतरे बापूंना सासवड शहरामध्ये फिरवलं। त्यावेळेस त्याचा राग म्हणून विरोधकांनी माझ्या शेतावर आरक्षण टाकलं। ते आरक्षण टाकल्यानंतर मी शिवतरे बापूंकडे नंतर गेलो की बाबा तुमच्या प्रचार केल्यामुळे मला याचा फटका बसला। माझ्या 8 एकर क्षेत्रावर नगरपालिकेने आरक्षण टाकलंय। तर शिवतरे बापूंनी थोडस त्याच्यासाठी मला मंत्रालयात नेलं, इकडे तिकडे फिरवलं आणि नंतर सांगितलं की ह्याला 20-1 लाख रुपये आपल्याला खर्च करावे लागतील। मग घरचे म्हणले तू राजकारण करतोयस, मग तू ज्या नेत्यासाठी केलं त्यांनी त्यांचं जबाबदारी आहे की तुझ्या शेतावर जर आरक्षण असेल तर ते आरक्षण काढण्याची। आम्ही मग त्यांचा विचार सोडून दिला। आम्ही देवेंद्रजींच्या माध्यमातून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझं संपूर्ण आरक्षण काढून आलो। असंच 2014 मध्ये परत युती सरकार आलं। त्यावेळेस ते मंत्री झाले। त्यांच्याबरोबर आम्ही युतीचं आमचं सरकार होतं। देवेंद्रजी मुख्यमंत्री होते। आपले पुण्याचे पालकमंत्री स्वर्गीय गिरीशजी बापट साहेब होते। त्याच्यावर डीपीडीसी मध्ये मी मेंबर होतो। त्यावेळेस खूप निधी आम्ही बापट साहेबांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यात आणला। त्यावेळेसही आम्हाला बापूंचा असा अनुभव आला की आम्ही कुठला बापट साहेबांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यामध्ये निधी आणला तर त्याचं श्रेय हे बापू स्वतःच घ्यायचे। आम्हाला जाणीवपूर्वक कुठलंही श्रेय घेऊन दिलं नाही। बोर्ड त्यांच्याच नावाचे लावायचे। जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, सगळ्याच ठिकाणी त्यांचंच असं सगळ्या जनतेमध्ये सांगायचं हा निधी आम्हीच आणलाय। आणि स्वर्गीय बापट साहेब यांचं अगदी ज्येष्ठ नेते होते, आमचे सर्वांचे मार्गदर्शक होते पुणे जिल्ह्याचे। ते वारले बिचारे आता, पण त्यांचा वयाचा विचार न करता त्यांच्यावर वेळोवेळी बापूंनी पालकमंत्री असताना बापट साहेब त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली। याचं कुठेतरी शल्य आमच्या मनामध्ये आहे, त्याचा राग आमच्या मनामध्ये आहे। आता सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये आलं। यावेळेसही आम्ही काही निधी नगर उद्यान असेल, गिरीश महाजन साहेब असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांचे पालकमंत्री असतील, यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने या तालुक्यामध्ये निधी आणून पक्षवाढीसाठी आम्ही काम केलं। पण जाणीवपूर्वक आमच्या कार्यकर्त्यांना दाबण्याचं काम जाणीवपूर्वक शिवतरे बापूंनी केलं। तुम्हाला ह्याच्यापेक्षा पुढचं पाऊल सांगतो, ज्यावेळेस 2009 साली ते आमदार झाले आम्ही त्यांचं अहोरात्र काम केलं। तर सुरुवातीला त्यांनी मला आमच्या काही कार्यकर्त्यांसहित मला त्यांच्या यादवाडीच्या बंगल्यावर बोलवलं आणि सांगितलं तुम्ही भारतीय जनता पार्टीत न थांबता सेनेमध्ये प्रवेश करा, आम्ही तुम्हाला पद देऊ, सन्मान करू। पण आम्ही त्यांची कुठलीही ऑफर मान्य केली नाही। आम्ही म्हणलं आम्ही भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते। असे ह्या बापूंना आत्ताच विधानसभेचं तिकीट मिळालंय।
तर ह्याच्यामुळे काय झालंय, पुरंदर असेल, हवेली असेल, बाप्पू म्हणजे 15 वर्ष भारतीय जनता पार्टी न वाढायला म्हणजे सगळ्यात जास्त त्रास विरोधकांपेक्षा सत्ताधारी म्हणून ह्यांचाच आम्हाला, शिवतारे बाप्पूंचाच आम्हाला जास्त झाला. त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी पुरंदर असेल, हवेली असेल, शेकडो कार्यकर्त्यांचे मला फोन आले, हवेलीमधून असेल, पुरंदर मधून असेल, की आपण काय करायचं, आमचे बरोबर असतील, जोशी साहेब असतील, वेळेस असेल. आता ह्या महेश राऊत यांच्यावर तर त्यांनी खोटी काही भारतीय जनता पार्टीचं काम करतो खोट्या काही कंप्लेंट केल्या, त्यांना कुठंतरी पोलिसांच्या कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. या कार्यकर्त्यांनी तर आता शिवतारे बापूंना तिकीट मिळालं, त्यांचं काम करायला नको म्हणून पक्षाचा राजीनामा दिला. तर आम्ही त्यांना अडवलं की तुम्ही असं काही करू नका, आपण पक्षातच राहू. तर आम्ही सर्वांनी मिळून हवेली, पुरंदर सगळ्या भारतीय जनता पार्टीची जी जुनी टीम आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जवळपास 80% कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहे, की एक मोत्यासारखा आम्ही कार्यकर्ता जोडलेला आहे भारतीय जनता पार्टीला. त्यांना आम्ही एकत्रीकरण केलं त्यांचं, आणि आम्ही असा आता निर्णयापर्यंत आलोय की या इलेक्शनमध्ये, विधानसभेमध्ये आम्ही शिवतारे बापूंचं काम करणार नाही. वेळ पडली तर आम्ही घरी थांबून आम्ही आमचे पुण्यामध्ये काही आमचे उमेदवार आहेत, समजा उदाहरणार्थ पर्वती असेल, कोथरूड असेल, शिवाजीनगर असेल, आम्ही त्या ठिकाणी प्रचाराला जाऊ. पण शिवतारेंचं काम करायचं नाही, आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा निर्धार आहे. जवळपास 80% कार्यकर्त्यांनी असाच निर्णय घेतलेला आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम चालू ठेवू. उद्याच आमची देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींची एसपी कॉलेजवर सभा आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते, जवळपास 4-4.5 हजार कार्यकर्ते पुरंदर हवेलीतून आम्ही त्या सभेलाही जाणार आहोत. पण या मित्र पक्षाने आम्हाला आतापर्यंत दिलेली वागणूक, मागच्या नगरपालिकेचं जर उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही त्यांच्याबरोबर युतीचा प्रस्ताव त्यांच्याबरोबर ठेवला, तर ते म्हणले भारतीय जनता पार्टीची ताकद अशी किती आहे, भारतीय जनता पार्टीला आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त 2 जागा देऊ आणि त्या 2 जागाही तुम्ही धनुष्यबाण चिन्हावर लढा. तर मग आम्ही त्यांची ऑफर मान्य केली नाही. आम्ही म्हणलं आम्ही आमचं कमळ घेऊनच लढणार. मग वेगवेगळे पॅनल उभे राहिल्यामुळे ते बिचारा दळवी डॉक्टरांना अपयश आलं, नाहीतर ते 100% गेल्या वेळेस नगराध्यक्ष झाले असते. असेच आम्हाला आमच्या पाठीशी आतापर्यंतचे अनुभव आहेत. आता लोकसभेच्या वेळेस महायुतीचा विचार केला तर सुरुवातीच्या काळात त्यांनी महायुतीमध्ये त्यांनी युतीचा धर्म पाळला नाही. अजितदादांवर वेड्यावाकड्या शब्दात टीका केली, पिंडीवरचे विंचू आहे असं तसं अजितदादांना संबोधलं. त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्याचा मोठा फटका लोकसभेला महायुतीला बसला. त्याच्यामुळं सुद्धा नंतर ते आले, पण त्याचा तेवढा इफेक्ट झाला नाही. आपली बारामतीची हक्काची सीट की जी आम्ही, निर्मला सीतारामन असतील, केंद्रीय मंत्री असतील, आमच्या बऱ्याच लोकांनी या ठिकाणी या बारामती लोकसभा मतदारसंघात बांधणी केली होती. पण शिवतारे बापूंच्या ह्या आडमोठेपणामुळे आणि बेताल वक्तव्यामुळे आम्हाला महायुतीला फटका बसला. अशा, आणि ते वारंवार गेल्या 19 मध्येही सांगतात की आम्ही एवढं आमच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केलं. तर ते म्हणतात जे झालेलं मतदान आहे हे माझं स्वतःचं वैयक्तिक मतदान आहे, हे 1 लाख मतदान हे मला झालंय. भाजपनी, संघाने सुद्धा माझ्या विरोधात काम केलं, सर्वांनी मिळून मला पाडलं. मग तुम्ही आता भाजपचं मदत कशाला मागता? तुम्ही तुमच्यात जर धमक असेल तर तुम्ही स्वतंत्र लढा. तुमची जी ताकद आहे, काय तुमचं मतदान आहे ते तुम्ही पाडा. आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, जे जुने विचारांचे, भारतीय जनता पार्टीला प्रेम करणारे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचं संपवण्याचं जे काम करतात त्यांच्यावर काम करायला कुणीही तयार नाही. आज अशी परिस्थिती आहे. आमची भूमिका आपल्या पुढे समोर मांडावी या उद्देशाने आता आम्ही पत्रकार परिषद घेतली. नाही, म्हणजे कसं आहे, जे शिवतारे जे सांगतायत की भाजप आमच्या बरोबर आहे, तर जवळपास फक्त पदाधिकारी आहेत जे पक्षाचे अगदी नवीन आले नवखे कार्यकर्ते आहेत. शिवतारेंचा जो त्रास झालाय तो जुन्या कार्यकर्त्यांनी 15 वर्ष भोगलाय. तर ह्या कार्यकर्त्यांना ते दुःख आम्हाला आहे. तर त्याच्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर नाही, आम्हाला किती त्याच्यामुळं कुठल्या गोष्टी फेस कराव्या लागल्यात. आमच्या दिवंगत पालकमंत्री बापट साहेबांचा केलेला अपमान कार्यकर्ते विसरत नाहीत. जाणीवपूर्वक आमचे काही त्यांनी स्वतःच्या पक्षात, मित्र पक्ष असल्यावर असं करत नाहीत. एक अघोषित नियम असतो की मित्र पक्षाचे कार्यकर्ते शक्यतो आपल्या पक्षात घेऊ नये. तर त्यांनी आमचे पण कार्यकर्ते त्या काळात सत्तेत आल्यावर त्यांच्या बाजूला काही घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विरोधकांचे खरं फोडले पाहिजे होते लोक, पण भाजपची लोक त्यांच्याकडे घेतली. तर अशा, म्हणजे आम्ही त्यांच्या युतीमध्ये मित्र पक्षाबरोबर काम कसं करायचं असा कार्यकर्त्यांमध्ये, हवेलीमध्ये सुद्धा तो सूर आहे. कार्यकर्त्यांची खतखत फक्त आम्ही काही ठराविक लोक पुढे येऊन आपल्या पुढे मांडतोय. याचा नंतर जो काय आहे, याच्या मागचं काय इम्पॅक्ट आहे तो थोड्या दिवसात आपल्याला दिसेल की या मतदारसंघात खरंच भारतीय जनता पार्टीची किती ताकद आहे.
आणि शिवतरे बापू जे म्हणतात की आम्हाला गेल्या वेळेस मदत केली नाही, तर आता खरंच तर त्यांना आमची जर गरज नसेल भारतीय जनता पार्टीची तर त्यांनी आमची मदत घेऊ नये. वरिष्ठांनी जरी सांगितलं तरी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे. वरिष्ठ महायुती म्हणून निर्णय घेत असतात, पण स्थानिक पातळीवर आम्हाला जो त्रास होतोय ते आम्ही आमच्या व्यथा वरिष्ठांपर्यंत मांडू. ते आम्हाला विचारायला येतील नक्की. आजच्या पत्रकार परिषदेनंतर ते आम्हाला नक्कीच विचारतील की तुम्ही अशी भूमिका काय घेताय. त्यावेळेस आम्ही आमचे विचार त्यांच्या समोर निश्चितपणे मांडू आणि आमची भूमिका त्यांना पटवून देऊ. धन्यवाद. पण काल ज्या प्रसारमाध्यमांमधून ज्या बातम्या प्रसारित झाल्या त्यामध्ये तुमचे आत्ताचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी तर जाहीरपणे प्रसारमाध्यमांमध्ये सांगितलंय की भाजप आता शिवतरेंसोबत आहे. या बाबतीत काय म्हणतात? काय झालंय माहितीये का, खरं पाहिलं तर हे कार्यकर्ते काल नवीन आमच्या पक्षात आमच्या मोदी साहेबांच्या विचारांनी काल परवा आलेले कार्यकर्ते, 15 वर्षामध्ये आम्ही जो स्ट्रगल शिवतरेंबरोबर केलाय हे त्यांनी पाहिलेलं नाहीये. भाजप संपवण्यासाठी जे शिवतरेंनी काम केलं हे त्यांना माहिती नाही. आम्हीच त्यांना निलेश जगताप असेल किंवा बाकीचे पदाधिकारी असतील त्यांना ओबीसी समाजाचा एक चेहरा आहे, त्यांना आम्ही प्रतिनिधित्व दिलं, त्यांना तालुकाध्यक्ष केलं. सर्व आमच्या पक्षामध्ये असं कुठलंही घराणेशाही नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता जो काम करतो त्या माणसाला आम्ही संधी देतो. त्यांना वाटलं की वर्ण पक्षाचा आदेश आहे, पण स्थानिक लोकांचा खूप मोठा रोष याच्यामध्ये आहे. आम्ही पक्षाला वारंवार सांगत होतो की ही जागा भारतीय जनता पार्टीला काय, यावेळेस या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येईल. आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी प्रयत्न केले, ते फॉर्म भरले होते, पण पक्षाचा आदेश आल्यानंतर आम्ही थांबलो. आमच्या एकाच जागेमुळं कुठं महायुतीमध्ये फटका उडायला नको, कुठे त्याचा परिणाम बाकीच्या ठिकाणी व्हायला नको, त्याच्यामुळे आमचे कार्यकर्ते थांबले. पण खरं पाहिलं तर आता आम्ही सर्वेमध्ये पण त्यांच्या लक्षात आलं होतं की विजय शिवतरे हे निवडून येण्याची शक्यता फार कमी आहे. देवेंद्रजींना माहितीये, त्याच्यानंतर खुद्द मुख्यमंत्री शिंदे साहेबांना माहितीये, अजितदादांना पण माहितीये, पण फक्त हट्टापोटी शिंदे साहेबांकडे हट्ट धरून बसले आणि शिवतरेंनी हे एबी फॉर्म अगदी त्यांचा नाईलाज झाला शिंदे साहेबांकडनं आणि त्यांनी एबी फॉर्म आणला. आपण पाहिलं त्या दिवशीचा त्यांना एबी फॉर्म आला तर त्याच्यामध्ये 18व्या नंबरवर त्यांचं नाव होतं. त्यांना काय एबी फॉर्म द्यायला त्यांना अजून त्या पुरंदर विधानसभेवर तिन्ही नेत्यांमध्ये बसून चर्चा होणार होती, पण त्यांनी खूप मोठं असं प्रेशर मुख्यमंत्र्यांवर आणलं आणि एबी फॉर्म आणला आणि लगेच असं दाखवलं की मीच सगळ्या गोष्टी करतो. ते तर अशा वल्गना करतात की एकनाथ शिंदे साहेबांच्या डोक्यामध्ये हे बंडाचं बीज मीच रोवलं असं सांगतायत. पण ते तसं आम्ही त्यांच्यावर काम करतो. सर्वात जास्त अनुभव आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना त्यांचा आहे. आम्हाला त्यांचा खूप त्रास झालेला आहे. एकनिष्ठ जे म्हणतो आपण ते एकनिष्ठता असती. आम्ही तुम्हाला एक उदाहरण देतो की शिवतरे ही व्यक्ती, बाप्पू म्हणतो आपण सगळेजण त्यांना बाप्पू म्हणतात, 2 आमदार राहिलेले आहेत, हे पक्षाशी एकनिष्ठ नाहीयेत. जशा आम्ही इथं आत्ता बसलेलो आहोत ते एकनिष्ठ आहोत. मी गिरीश अप्पांच्या वडिलांच्या पासून मी इथं काम करतोय. 1988 सालापासून मी भाजपचं काम करतोय. गिरीश अप्पांचे वडील त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष होते. त्यांच्या मुशीमध्ये तयार झालेलो आहे. अण्णा जोशींच्या मुशीत तयार झालोय. गिरीश बापट साहेबांच्या मुशीत तयार झालेलो आहे. आम्ही एकनिष्ठ पक्षाशी आतापर्यंत राहिलो. ही व्यक्ती कधी एकनिष्ठ राहिली आम्हाला सांगा. छगन भुजबळांच्या बरोबर ते पहिल्यांदा शिवसेनेचं काम करत होते. छगन भुजबळ साहेब ज्यावेळेस शिवसेनेतून फुटले त्यावेळेस ते राष्ट्रवादीमध्ये गेले. राष्ट्रवादीमध्ये त्यांना त्यांचा मलिदा मिळाला नाही म्हणून ते राष्ट्रवादीमधनं परत शिवसेनेमध्ये आले. शिवसेनेत आले त्यावेळेस इथले शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी नाना डोंगळे असतील किंवा इतर जे काही स्थानिक पदाधिकारी असतील ते त्यांचा सत्कार करायला सुद्धा तयार नव्हते. त्या टायमिंगला आम्ही ही जी इथं जे बसलो भारतीय जनता पार्टीची ही जी कार्यकर्ते आहोत जुने, तेच कार्यकर्ते आम्ही तिथं नगरपालिकेच्या समोरच्या तिथं आम्ही स्टेज टाकून त्यांचा सत्कार आम्ही केला, त्यांचं स्वागत आम्ही केलं. आणि तेवढं होऊन सुद्धा परत सुद्धा त्याने एकनिष्ठ राहिलेलं नाहीये. निष्ठताच्या बाबतीत त्यांनी तरी बोलवलंय हे आम्ही तरी सांगतो. आणि तुम्ही म्हणताय की आत्ताचे जे कार्यकर्ते आहेत, आत्ताचे जे का पदाधिकारी आहेत ते तुम्हाला सर्वांना माहिती ते कुठनं कशी कशाबद्दल आलेले. आम्ही एकनिष्ठतेने इथं राहिलोय. 2009ला ते आमदार झाले त्या टायमिंगला 2009 पर्यंत सुद्धा आम्हाला खूप त्रास झाला. 2014 मध्ये पण त्रास होत होता. 2014 पर्यंत आम्ही एवढे त्रास सहन केलेले. कालच शिवप्रताप दिन झाला. शिवप्रताप दिन असला की मला भगवान पवारांना आणि मोहन बैरवकरांना पोलीस स्टेशनच्याकडून आम्हाला एक प्रेमपत्र येतं दरवेळेस. त्याला प्रेमपत्र म्हणतो आम्ही कारण की वस्तुस्थिती तशी. भगवानरावांनी आणि मी तर
चतुर्थी असू द्या काय असू द्या, आम्ही चौकामध्ये काही कार्यक्रम घेत असलो ना ते तिथनं उचलून आम्हाला लिहिलेलं आहे. भगवानराव खरी गोष्ट आहे का नाही? या गोष्टीला आज भगवानराव आहेत, आमचे स्वर्गीय बाळासाहेब चव्हाण आता नाहीयेत आमच्यात. बाळासाहेब चव्हाण या व्यक्तीने सुद्धा तेवढे त्रास सहन केलेले, जे आम्ही त्रास सहन केले. मग आमची इच्छा काय होती की आमच्या विचाराचा माणूस इथं आमदारकीला द्यावा, म्हणून आम्ही पहिल्यांदा पक्षाकडे बोललो होतो. ठीक आहे, नाही दिला, पण ज्या व्यक्तीचं आज समाजामध्ये खरंच चांगल्या पद्धतीचं मत नाहीये त्या व्यक्तीबद्दल, त्या व्यक्तीला पक्षाने तिकीट दिलंय आणि एक गुंजाव करतायत की भारतीय जनता पार्टी पूर्ण त्यांच्या पाठीची आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते आहोत, आम्ही त्यांच्या पाठीशी नाही आणि आम्ही त्यांचं काम करणार नाही. आमची भूमिका काय हे आम्ही 17 तारखेला डिक्लेअर करू. ठीक आहे, तुम्ही आता असं म्हणताय की तुम्ही विजय शिवतरे सोबत नाही, मग तुम्ही आता नेमके कोणासोबत? आता जर बघितलं तर युतीचे 2 उमेदवार संभाजी झेंडे पण आहे, विजय शिवतरे पण आहे आणि एकीकडे महाविकास आघाडीचे संजय जगताप पण आहे. तिघांमध्ये तिरंगी लढत होईल म्हणतो. हो, तुमची भूमिका काय नेमकी? मग आता तुम्ही कोणाच्या सोबत? आम्ही 17 तारखेला भूमिका जाहीर करणार. आणि आम्ही तरी आता तसं आम्ही भारतीय जनता पार्टी आम्ही दुसऱ्याला पाठिंबा देणार नाही. आम्ही म्हणजे महाविकास आघाडी बरोबर जाण्याचा तर आमचा प्रश्नच येत नाही. पण आम्ही तरी आम्ही घरात बसू, आम्ही पुण्यात जाऊन प्रचार करू, आमचे उमेदवार आहेत तिथं, पण आम्ही आता कुणालाही पाठिंबा देणार नाही. संभाजी झेंडे एका बाजूला देवेंद्र फडणवीसांचे फोटो आहेत, एकनाथ शिंदेचे फोटो आहेत, अजितदादांचे फोटो त्यांच्या प्रत्येक ठिकाणी, कदाचित कमलाचे फोटो काही स्टिकरवर केले. त्यांना तुम्ही पाठिंबा युती म्हणून त्यांना पाठिंबा देण्याच्या विचारात आहात? अजून आम्हाला पक्षाकडनं तसं कुठलंही सांगण्यात आलं नाही. अजितदादा किंवा आमचे देवेंद्रजी असतील, मुख्यमंत्री असतील, त्याविषयी थोड्याच दिवसात 1-2 दिवसात त्याच्यात स्पष्टता करतील, त्यानंतर कळेल काय होईल ते. आणि साधारण अशी परिस्थिती आहे की शिवतरे निवडून येण्याची शक्यता फार कमी आहे. उद्या ते सांगतात मी माझ्या जेव्हावर गेल्या वेळेस मतं पाडली, भाजपने आम्हाला मतदान केलं नाही. मग आता प्रत्येक ठिकाणी ते भाजप सारखं सांगतायत. भाजप त्यांना म्हणजे भाजप तर पाहिजे, पण सत्तेत घ्यायला भाजप एकदा निवडणूक झाल्यानंतर भाजपला ते कुठेही सत्तेत, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल किंवा काही निधी द्यायच्या बाबतीत, काही गावांमध्ये विकास कामांसाठी निधी देताना भाजपच्या कार्यकर्त्यांचा विचार करत नाही. सालापासून भारतीय जनसंघाचं पंथीय चिन्ह त्या काळापासून मी या विचाराचा आहे आणि या विचार संघटनेचं काम करतोय. भारतीय जनसंघ असं त्यावेळेस संघटनेचं नाव होतं. त्याच्यानंतर 77 साली 74 साली आपल्या देशात आणीबाणी आली 75ला. त्याच्यानंतर सर्व पक्षचे विरोधी नेते जेलमध्ये गेले. नंतर 2-2.5 वर्षाचा संघर्षानंतर आणीबाणी उठली आणि भारतीय जनता पक्ष किंवा त्यावेळी संघटना काँग्रेस असेल, हे अनेक पक्ष, समाजवादी पक्ष असेल, हे सगळे पक्ष एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना झाली. तर त्यावेळेस पुरंदरमध्ये दादा जाधवराव हे या जनता पक्षाचे नेते होते. वास्तविक आमच्यावर हिंदुत्वाचे संस्कार असून सुद्धा आम्ही समाजवाद्यांबरोबर सुद्धा काम केलं. तर असे देवदुर्लभ कार्यकर्ते, वाजपेयींसारखे, आडवाणीसारखे नेते आम्हाला प्राप्त झाले आणि आमचे कार्यकर्ते मोजके होते, परंतु ते सुद्धा देवदुर्लभ कार्यकर्ते होते. अशा काळामध्ये आम्ही काम केल्यामुळं मला पक्षनिष्ठा हा विषय काही शिकवायची गरज नाहीये. खरं म्हणजे सर्वच राजकीय पक्षांनी पक्षनिष्ठा कशी असते ही जनसंघाच्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यापासून आदर्श घेतला पाहिजे, अशी परिस्थिती आहे. तरी सुद्धा आज शिवतारे बापू 2दा आमदार झाले. जेव्हा ते पहिल्यांदा निवडणुकीला उतरले तेव्हा त्यांच्या व्यासपीठावर बसायला शाळेतली मुलं बसायची. मग नंतर जेव्हा आम्हाला पक्षाचा आदेश आला की शिवतारे बापूंना तुम्ही सहकार्य करा, आणि नंतर गिरीश आप्पा, आम्ही, अशोकराव जोशी, आम्ही व्यासपीठावर बसायला लागलो, तेव्हा त्या ठिकाणी त्या व्यासपीठाला शोभा यायला लागली आणि आमच्या मार्गदर्शनानुसार शिवतारे यांनी काम केलेले हे कोणी विसरू नका.
आणि असे आम्ही सिनियर कार्यकर्ते असताना अशोकराव असतील, गिरीश अप्पा असतील, मी असेल, तर त्या आमच्या तिघांच्या मार्गदर्शनाखाली खरं वास्तविक शिवतारेंनी काम केलं आणि त्यांना आम्ही निवडून आणलं. एकदा नाही तर दोनदा त्यांना आपण आमदार केलं, परंतु त्यांचा जो दृष्टिकोन आहे कायम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अवॉइड करायचं किंवा मुख्य निर्णयांपासून बाजूला ठेवायचं, तर अशा पद्धतीने जर काम केलं तर महायुती बळकट कशी होणार आहे? खरं म्हणजे महायुतीतल्या सर्वच घटक पक्षांनी युतीचा धर्म पाळण्याची गरज आहे. आपल्याला महाराष्ट्रामध्ये युती सरकार स्थापन करायचं आणि तो प्रयोग आपल्याला इथं पण खरं म्हणजे पुरंदरमध्ये यशस्वी करायचा आहे. परंतु जे उमेदवार आहेत त्यांना आपण विजयी व्हावं असं वाटत नाही, असं दिसतंय. अन्यथा त्यांनी आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांना विचारलं पाहिजे, आम्हाला उलट घरी येऊन विचारलं पाहिजे की तुम्ही माझ्याबरोबर पाहिजे, माझ्या खांद्याला खांदा लावून तुम्ही लढलं पाहिजे, तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही दोनदा विजय मिळवलेला आहे. तर ते आमच्या राज्यात फिरकायलाच तयार नाहीयेत. मग जे आपल्याला विचारतच नाहीयेत, मान देत नाहीत, किंमत देत नाहीत, अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बापूंचं काम करायला कसे तयार होतील? किंबहुना आम्ही जरी तयार झालो तरी ते आम्हाला विचारित नाही. तर अशा प्रकारे जर वागणं असेल बापूंचं तर त्यांचा विजय फार लांब जाईल. किंबहुना त्याचा फटका जो किंवा नुकसान आहे ते युतीची होणार आहे. चुका बापू करतील पण त्याचा फटका युतीला बसेल. म्हणून अजून सुद्धा माझी त्यांना रिक्वेस्ट आहे की बापूंनी आपली चूक सुधारावी आणि युतीला होणारा जो धोका आहे तो टाळायचा असेल तर अजून सुद्धा आमची त्यांच्याबरोबर बसायची तयारी आहे. धन्यवाद. तर शिवतारे साहेबांना मला एक म्हणायचं आहे की तुम्ही 2 टर्म आमदार होतात, या 5 वर्षात तुमच्या वैयक्तिक तब्येतीमुळं तुम्ही जनसंपर्कात नाही, मानले मला. पण ह्या 5 वर्षात जरी जनसंपर्कात नसलात तरी आज तुमच्या ही वेळ का आली हो की तुम्ही 8 ते 10 वर्षाची लहान लहान मुलं घेऊन तुम्हाला प्रचाराला फिरायला लागते, पत्रक वाटायला त्या लहान मुलांचा तुम्हाला वापर करून घ्यावा लागतोय. ही वेळ येण्यामागचं कारण काय? ही लांछनास्पद गोष्ट आहे. आज ही लहान मुलं तुम्ही म्हणताय की आमची ही वानर सेना आहे की आमची पुढे जाऊन शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते आहेत, पण ही लहान मुलं आज तुम्ही जे प्रचाराला फिरवताय. आज बाकीच्या पक्षांचं बघा आणि ह्या युतीतल्या हे शिवतऱ्यांच्या वैयक्तिक पक्षाचं बघा. आम्ही युतीतल्या शिवतऱ्यांच्या वैयक्तिक पक्षातलं बोलतोय की त्यांच्याकडे आज ते 8 ते 10 वर्षाची 12 मुलं घेऊन ते प्रत्येक वेळेस फिरतायत. आज तुम्ही सासवडमध्ये बघत असाल, तुम्ही पत्रकार बंधू तर पूर्णपणे तालुकाभर फिरताय, पूर्ण पुरंदर हवेलीमध्ये फिरताय, वेगवेगळ्या ठिकाणी बघत असताल तुम्ही. तुम्हाला पण हे जाणवलं असेल. खोटं आहे, हे योग्य वाटत नाही आम्हाला. 1978 पासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो. याच ठिकाणी जुनं घर होतं गिरीजींच्या वडिलांचं की ज्यांना आम्ही बापूसाहेब म्हणत होतो. याच घरामध्ये आम्ही पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला. तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे खरे तर आम्ही स्वतः आणि गिरीजीचे वडील दिलीपराव निकम, मोहन भैरवकर, तानाजीराव बाबर, अशोकराव रणदिवे, वीरेश दहिवले हे आम्ही फाउंडर आहोत. म्हणजे अनेक संकटातून आम्ही भारतीय जनता पार्टीची मांडणी केली. या तालुक्यामध्ये 45 शाखा भारतीय जनता पार्टीच्या केलेल्या होत्या. त्या काळी सासवड नगरपालिका सुद्धा आम्ही लढवली गेली भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरती. लता वाघमारेताई या थोड्या मताने पराभूत झाल्या होत्या. आणि अशा या तालुक्यामध्ये आंदोलनं करत 45 शाखा भारतीय जनता पार्टीच्या केल्या. यावेळेला भारतीय जनता पार्टीला विधानसभाला मिळेल, त्यावेळेला मिळेल, असा अनेक काळ गेला. जवळजवळ 30-35 वर्ष भारतीय जनता पार्टीला ही विधानसभा मिळाली नाही. आता असं वाटत होतं की विधानसभेला भारतीय जनता पार्टीला तिकीट मिळेल, परंतु या ठिकाणी तिकीट मिळालं गेलं नाही. जर तिकीट मिळत नसेल तर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी कधी वाढणार, कार्यकर्त्यांना होप्स कधी निर्माण होणार. यासाठी आम्ही सुद्धा आता म्हणजे जुने कार्यकर्ते एकतर म्हणजे विचारात घेऊन हा सर्व कार्यक्रम व्हायला पाहिजे होता. कारण पक्षाचे आम्ही हे बसलेले हे सर्व फाउंडर आहोत या तालुक्याचे. आणि हे न होता अचानकपणे बीजेपीला आम्हाला सीट मिळालं नाही.
आणि म्हणून आता आम्ही असं निर्णय घेतो की ज्या ठिकाणी आम्ही एक तर शांत राहण्याचा विचार करतो किंवा आमचे जिथे जिथे आमचे उमेदवार आहेत ज्या ज्या मतदारसंघामध्ये त्या त्या ठिकाणी आम्ही जाण्याचा विचार करतो. परंतु याविषयी आमचे आता तरुण नेते गिरीश अप्पा जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य आहे.